ए बॉल मधील सध्या पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये चालू होताना पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय पलसपी संघानं आणि प्रथमदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांच्या माध्यमातून घेतला गेला. 5 षटकांची मॅच राहील. 20 मिनिटं 4 षटकाला जर एकही मिनिटं वरती गेला ऑथोराइट्स अगदी पाहायला गेलं तर पंचांकडे आहे एक खेळाडूला 38 सर्कलच्या आतमध्ये घेण्यासाठी. गोलंदाज पाहिलं तर अगदी पाहायला गेलं तर ज्यांनी याच मैदानावर कित्येक छाप सोडल्यात. राजू ठाणगे सध्या गोलंदाजी मार्कवर. चला भरतजी भोईर त्यांना देखील विनंती असेल आपण देखील विराजमान व्हायचा या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. या बॉलिसला बॉल पाहिलं तर फ्लाय स्लिपला गेल्या. रिस्की धाव घेतल्या. डायरेक्ट थ्रो देखील करताना पाहायला मिळाला स्टँडवर, परंतु रिस्की धाव सध्या कंप्लीट करताना पाहायला मिळतील फलंदाज. आणि या टीमची धावसंख्या पाहिली तर 2 इथून सुरुवात करताना पाहायला मिळतील. जय भवानी या बारापाडा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळेल. 3 बॉल 3 षटकार अगदी साध बाबा बारापाडा त्यांच्या माध्यमातून लगावल्या गेल्यात. जय भवानी या बारापाडा टीमच्या अगदी खेळाडूंसाठी 2 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. राजू ठाणगे या ओव्हर द विकेटनं. ओह परफेक्ट बुंड्यामध्ये हातभर हा बॉल बाहेर काढला जातोय. लाऊडली 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 अपील देखील झाला, परंतु उत्साह जास्त, आत्मविश्वास. चला लगेच आपण फिल्डिंग लावायची. टाइम अलर्ट असणारा टीम आणि फलंदाज इथून पाहायला गेलं तर किरण भोईर. रिहान हे फलंदाज खऱ्या अर्थाने इथून बाद होताना पाहायला मिळतील. मिस्क्यूड हा फटका लाऊडली अपील आणि पंचांनी देखील उचलून धरल्या. फलंदाज बाद होतील पहिलं आणि धावसंख्या सध्या पाहिली तर 2 आणि जय भवानी बारापाडा संघाला हा पहिला धक्का लागला जातो. नवीन खेळाडू पाहिले तर विशाल पाटील तुषार पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. तुषार पाटील इन ऍक्शन पाहायला गेलं तर 3ऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. राजू ठाणगेनं सध्या कमालीची गोलंदाजी केल्या, कारण की त्यामध्ये सध्या पाहिलं तर 2 विकेट त्यांच्या नावावर राहिल्या. 1 विकेट त्यांच्या नावावर राहिल्या. 2 धावा त्यांनी अद्यापपर्यंत खर्च केल्यात आणि चला टाइम अलर्ट असणारा. ओहो लोव फुलटॉसचा बॉल पाहायला मिळाला, परंतु फलंदाज इथून थोडेसे चुकताना पाहायला मिळतील. पाहायला गेलं तर फायनली ग्रीजन मध्ये ह्या बॉलला क्लिअर करायचा होता. सबमरीन डिलिव्हरी सध्या पाहायला मिळतोय. डॉट बॉलची इथून समाप्ती होताना पाहायला मिळेल. सध्या रिक्स घेणार नाही जय भवानी या बारापाडा संघ, कारण की पहिली विकेट 2 या धाव संख्येवर मात्र गमावल्या आणि सध्या सिंगल डबल कडे लक्ष केंद्रित करावं लागेल. 5 षटकांची मॅच आणि मोरिया 11 पलसपी टीमच्या अगेन्स्ट चांगली धावसंख्या उभारावी लागेल पहिल्या या सत्रामध्ये. अनंतजी कातकरी त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. एक अगदी सांगुर्ली गावाच्या दमदार समालोचक आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण करूया सहर्ष स्वागत. परंतु इथून फलंदाज होताना पाहायला मिळतील जेलबाद. आणखीन एक धक्का टीम जय भवानी बारापाडा संघाला 2 या धाव संख्येवर लागताना पाहायला मिळेल. थँक्यू डीजा. रेडी राहायचा. जो खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये जाईल त्या खेळाडून अगदी रेडी पोझिशन मध्ये राहायचा. सध्या धावसंख्या पाहिली तर 2, त्यामध्ये 2 विकेट सध्या पाहायला मिळतील. राहुल बैकर त्यांच्या माध्यमातून झेल टिपला गेला. गणेशजी भोपी त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. पर्षा ग्रुप शिल्डन पुरस्कृत दमदार सरपंच चषकामध्ये गणेशजी भोपी त्यांना देखील विनंती असेल आपण देखील विराजमान व्हायचा आणि आनंद या स्पर्धेचा घ्यायचा. सध्या पाहिलं तर
पहिलं षटक आणि त्यामध्ये 2 विकेट लॉस आहेत. जय भवानी 12 पाडा संघ. धाव संख्या सध्या स्कोर कार्डवर पाहिली तर 2च धावा पाहायला मिळतील. आघाडीचे फलंदाजे बाद झाल्यात. आता मधल्या फळीतल्या फलंदाजांना डाव हे सावरावं लागेल. तंत्र शुद्ध सध्या फलंदाजी करावी लागेल. संयम सध्या फलंदाजांना दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. तर संयम असेल अंतिम क्षणापर्यंत लढा देऊ शकतात. परंतु राजू ठाणगे त्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर सध्या कमालीची गोलंदाजी राहिली आहे राजू ठाणगे या गोलंदाजाची. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक टाकत असताना अवघ्या 2 धावा अद्यापर्यंत खर्च केल्यात आणि 2 विकेट सध्या त्यांच्या नावावर राहतील. आणखीन एक बॉल पाहायला गेला तर बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. इनफिल्डला क्लिअर करायचा होता, परंतु थर्ड मॅनला हा बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल इथून कंप्लीट होताना पाहायला मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं चला लगेच स्पीडअप करायचा. मोर्या 11 फलसफे संघ टाइम देखील अडल असणाऱ्या टीमची धावसंख्या सध्या पाहिली तर 3 धावा. त्यामध्ये टोटल 2 विकेट लॉस. जय भवानी 12 पाडा संघ. अगदी पाहायला गेलं तर 5 मिनिटाच्या आतमध्ये पहिला षटक इथून संपन्न होताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी राहिली या राजू ठाणगेची. गुड स्टार्ट मी तर म्हणेन मोर्या 11 फलसफे संघासाठी करून दिल्या, कारण की त्यामध्ये फक्त 3च धावा 2 विकेट त्यांच्या नावावर राहिल्या. सध्या धावेंसाठी स्ट्रगल करावा लागेल या मॅच मध्ये जय भवानी 12 पाडा संघाला. कर्नाला परिसरातील हा संघ पाहायला मिळेल. सपोर्ट करण्यासाठी पाहायला गेलं तर सात बाबा ते देखील आल्या, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. 3 षटकाराला अगदी पाहायला गेलं तर 500 रुपयांची कॅश प्राइस त्यांच्या माध्यमातून देखील लगावली गेल्या. परंतु सध्या सेकंड ओव्हर तुम्ही पाहता आणि गोलंदाज वरद भगत पाहायला मिळतील. P2चं दुसरा षटक टाकण्यासाठी राऊंड विकेटनं गोलंदाजी करण्यास सुरुवात करतील. ज्या पद्धतीनं राजू ठाणगेनं गोलंदाजी केल्या तशीच करणं गरजेची राहील. वाही बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून पाहायला गेलं तर हा बॉल सध्या निघाला यष्टिरक्षकाच्या हातामधून. आणि इथून पाहायला गेलं तर फलंदाज स्वतः क्रीज मधून बाहेर निघताना पाहायला मिळतील. खेळाडू ऋती सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि फलंदाज इथून बाद होताना पाहायला मिळतील. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये झाल्या. सध्या पाहिलं तर 12 पाडा टीम पडझड झाल्या. आघाडीचे फलंदाजांना थोडीशी खराबीची कामगिरी केल्या. मधल्या फळीतल्या फलंदाजांवर सध्या पाहिलं तर पूर्णपणे संघाचा भार असणारा आणि भार मात्र इथून पेलावं लागेल. चांगली बॅटिंग सध्या करावी लागेल. विकेट सध्या लॉस आहे टोटल इथून 3 आणि धाव संख्येचा विचार केला तर स्कोर कार्डवर टोटल 3 धावा सध्या लागल्यात. सिंगल डबल धाव जरी आले चांगल्या स्कोरकडे वाटचाल करतील जय भवानी 12 पाडा संघ. ओहो, यावेळेसला परफेक्ट शॉट पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळेल. थोडीशी मिस फिल्डिंग झाली. जेल होण्याची संधी त्या ठिकाणी निर्माण झाली होती, परंतु सिंगलला दुहेरीमध्ये आता इथून रूपांतर केलं गेल्या. 5 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. विकेट क्रमांक आणखीन एक इथून मात्र परतला जाऊ शकलं असतं, परंतु थोडीशी लॉंग चेस होता आणि त्यामध्ये पाहायला गेलं तर सध्या अपयश हाती आल्या ते फिल्डरचं. 2 धावेंच्या मदतीने 5 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्यात. जीवदान खऱ्या अर्थाने या खेळाडूकडे असणारा फायदा उचलावा लागेल. हाही फटका थोडासा फसताना पाहायला मिळतोय, कारण की टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरील दिशेमध्ये या बॉल वळण घेतल्या. यष्टिरक्षकाच्या हातात इथून बॉल जाताना पाहायला मिळेल. डॉट बॉलची आणखीन एकदा इथून सांगता झाल्या. सध्या पाहिले तर मधल्या फळीतल्या फलंदाजांना जिम्मेदारी इथून पार पाडावी लागेल. 7 पाहायला गेलं तर चांगल्या धाव संख्येकडे टीमला न्यावं लागेल. फुल टॉस बॉल
आणि इथून पाहायला गेलं तर गॅप पाहायला मिळाल्या. क्षेत्ररक्षक धावले होते परंतु बॉल सीमा पार येतो यावेळेसला इथून चौकार. विकेट नंबर पाहिलं तर सध्या 3 मैदानाच्या बाहेर आहेत आणि टीमची धावसंख्या 4 न आता पुढे जाईल. सध्या धावा पाहिल्या तर 9 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतील आणि इथून सध्या बोलबाला करण्यास सुरुवात झाल्या जय भवानी बारापाडा टीमच्या फलंदाजांकडून. त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा आला. ऋषिकेश पाटील अगदी पाहायला गेलं तर युवा उद्योजक कोपर खेळण्याचे आहेत आणि त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत असणारा दमदार सरपंच चषकामध्ये. अगोदरचा बॉल पाहिलं तर वाईट होता. मिस टायमिंग स्ट्रोक आणि यावेळेसला थोडासा लेझीनेस पाहायला मिळतोय. हलक्यामध्ये फिल्डर गेले होते कॅच घेण्यासाठी आणि आता हा झेल कितपत महागाच पडेल. येणारा वेल आणि येणारा काल नक्कीच मोरया 11 पलसवे संघाला सांगून जाईल कारण की याच फलंदाजानं एक चौकार लगावला होता. सध्या स्ट्रगल करतात धावेसाठी परंतु जीवदान हे देखील फार महत्वाचे राहतील. जय भवानी बारापाडा टीम साठी धाव संख्या सध्या 12. ओ परफेक्ट बुंध्यामध्ये हा बॉल होता. हिट करण्याचा प्रयत्न थोडासा पाहायला गेला तर आक्रमण करण्याचा प्रयत्न या बॉलवर राहिला होता परंतु परफेक्ट यॉर्क बॉल पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला गेला. ओव्हर क्रमांक पाहिलं तर इथून संपन्न दुसरं होईल आणि 2 समाप्तीच्या नंतर धावा सध्या पाहिलं तर 12 स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये जय भवानी बारापाडा संघ सध्या बॅटिंग करताना पाहायला मिळतो. आयुष गरज सध्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. इन ऍक्शन पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकावर अगदी गोलंदाजी करताना तुम्ही पाहू शकता त्यांना आणि दमदार गोलंदाजी अगदी पाहायला गेलं तर राजू ठाणगण केली होती. त्यानंतर पाहायला गेलं तर दुसऱ्या क्रमांकावर वरद भगत होत्या. त्यांनी देखील कमालशी गोलंदाजी केल्या. 12 धावेंवर सध्या रोखले टीम जय भवानी बारापाडा संघाला. टाइम देखील अलर्ट असेल याचं भान अगदी मोरया 11 पलसवे संघ आपण राखायचा. ओ आतमध्ये हा बॉल येणारा होता. पाहायला गेलं तर सन्मान सध्या या बॉलला दिला जातो. पूर्णपणे स्टंपवर निघाले होते आणि सध्या इथून पाहायला गेलं तर सिंगल ही धाव प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीनं 1-1 धावेनं सध्या जय भवानी बारापाडा संघ पुढे वाटचाल करतो आणि धाव संख्येचा विचार केला तर 3 गडी बाद असताना 13 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी सध्या करावी लागेल ती इथून जय भवानी बारापाडा संघाच्या फलंदाजांना. ओहो थोडासा हा बॉल आता ऑफसाइड दी ऑफ स्टंप निघताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा आला आणि व्हाईटच्या मदतीने संघाची धाव संख्या पुढे जाईल. 14 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळेल. त्यानंतर ऋषिकेश शेठ पाटील त्यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळतो. युवा उद्योजक अगदी कोपर खेळणे आणि त्यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळेल मुख्य व्यासपीठावर. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे सरपंच चषकामध्ये. प्रतीक्षी जाधव मामा त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत असणारा सरपंच चषक 2026 आणि या अंतिम रात्रीमध्ये. अगोदरच्या बॉल्सवर पाहिलं तर 2 धाबा घेतल्या होत्या. हा बॉल पाहिलं तर ऑफ साइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी इथे टाकला गेला. डॉट बॉलची इथून समाप्ती होताना पाहायला मिळेल परंतु धाव संख्या सध्या 16 अशी पाहायला मिळते टीम जय भवानी बारापाडा संघाच्या बाजूनं.
ओहो, ही बॉल पाहिला तर योग्य टप्प्यावर आता रिलीज केला गेलाय. पुन्हा एकदा सोडण्याचा प्रयत्न होता वाईट साठी, परंतु योग्य लेंथवर हा बॉलला रिलीज केलाय. आणि सध्या पाहिलं तर हा बॉल इथून डॉट येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक सध्या तिसऱ्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि त्यामध्ये सध्या 16 धावा जमवल्या गेल्या टीम जय भवानी बारापाडा संघाच्या बाजूना. ओहो, दोन्ही पाय इथून बेंड केले होते फलंदाजानं आणि सध्या पाहिलं तर या गोलंदाजानं 3 बॉल फलंदाजाला निर्धाव काढल्यात. कमालीची गोलंदाजी आज होताना पाहायला मिळेल मोरया 11 पलसपे टीमच्या बाजूना. धाव संख्या काढावी लागेल. चांगल्या धाव संख्येचा पाठला अगदी पाहायला गेलं तर 5 षटकांमध्ये करावा लागेल जय भवानी बारापाडा संघाला. आणखीन एकदा हा बॉल पाहिला गेला तर इथून डॉट येताना पाहायला मिळेल. नंबर पाहिलं तर सध्या इथून 4था डॉट येताना पाहायला मिळेल, परंतु फलंदाज इथून हिट विकेट बाद असणारा. आणखीन एक धक्का टीम पाहायला गेलं तर जय भवानी बारापाडा संघाला मिळताना पाहायला मिळेल. चला ड्रिंक्स पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचा. थँक्यू डिझा. नेक्स्ट मॅच अगदी पाहायला गेलं तर क्वालिफायची मॅच असणारा. नेक्स्ट मॅच पाहिली तर क्वालिफायची असणारा. एका बाजूला टीम कालभैरव गिरवले संघ तर त्यांच्या अपोजिट खेळणारा संघ गावदेवी सांगुर्ले संघ असणारा. 3 षटकांची मॅच राहील. दोन्ही संघांना दक्षता घ्या. जसं इनिंग ब्रेक होईल आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचा. तीन षटकांचा खेळ इथून संपन्न होताना पाहायला मिळेल आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहिली तर 4 गडी बाद असताना जय भवानी बारापाडा संघ अवघ्या 16 या धाव संख्येवर थांबले गेल्या. गेर मात्र इथून शिफ्टिंग करावी लागेल आणि एखाद्या गोलंदाजाला अधिक टार्गेट करावा लागेल या मॅच मध्ये. जर धाव संख्या चांगली उभी राहिली 5 षटकांमध्ये तर लढणं योग्य सध्या धाबा म्हणता येतील टीम जय भवानी बारापाडा संघाच्या बाजूनं. चला टाइमचं भानात फार राखायचं आहे प्रत्येक येणाऱ्या संघाला, कारण की आजची रात्र या स्पर्धेतली अंतिम रात्र पाहायला मिळेल. त्यानंतर दत्ता शेटभोपी त्यांना देखील विनंती असेल आपण देखील विराजमान व्हायचं आहे मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे सरपंच चषक 2026 अंतिम रात्रीमध्ये. बॉलर तयार. ओहो, पाठीमागे हा बॉल निघाला गेलाय. राजू ठाणगे बॉल खाली येताना पाहायला मिळतील. विकेट नंबर आणखीन एकदा इथून लॉस होतील 16 या धावसंख्येवर. जय भवानी बारापाडा संघ सध्या अर्धसेना मैदानाच्या बाहेर. 5वा विकेट लॉस होताना पाहायला मिळतील. थँक्यू डिझा. आघाडीच्या फलंदाजांना परफॉर्मन्स चांगला करता आला नाहीये, परंतु मधल्या फळीतल्या फलंदाजांना देखील नेतृत्व चांगलं करावं लागेल, कारण की एका खेळाडूवर तुम्ही अवलंबून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राहू शकत नाहीये. कारण की हा 11 खेळाडूंचा खेळ आहे आणि त्यामध्ये एकजुटीनं खेळणं हे फार महत्वाचं आहे. जर एकत्रितपणानं मैदानाच्या आतमध्ये खेळलं ना तर ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेतली ट्रॉफी देखील जिंकता येऊ शकते. कित्येक मैदानावर हे चित्र पाहिलंय. मारण्याचा प्रयत्न आणखीन एकदा केला, निघून वाईट साठी गेलाय. पाहायला गेलं तर पूर्णपणे ऑब्स्टिकल निघाले गेले होते. पाठीमागचा क्षेत्र रिकामा होतं. त्या क्षेत्रामध्ये हा फटका मारायचा होता, परंतु व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रामध्ये सध्या धावसंख्या पुढे जाईल 17 या धावसंख्येवर. आता जय भवानी बारापाडा संघ
जाऊन पोहोचेल, परंतु मोठा फटका मारावा लागेल. चौकारात सध्या पाहायला मिळाल्या प्रेक्षकांना जय भवानी बारापाडा टीमच्या फलंदाजांकडून. हेलिकॉप्टर इथून लॉन्च करायचा होता, परंतु परफेक्ट ब्रह्मास्त्र गोलंदाजानं वापरलंय आणि परफेक्ट बुंद्यामध्ये या बॉलला मात्र रिलीज केलाय. सध्या पाहिलं तर हाही बॉल इथून डॉट येताना पाहायला मिळेल. अगोदरचा बॉल पाहिला तर वाईट होता, परंतु तदनंतर कमबॅक करत असताना हा निर्धाव बॉल मात्र काढला जातोय. 17 धावा सध्या स्कोर कार्डवर आहेत. ओहो, काय बॉल रिलीज केला गेला होता. अक्षरशः पाहायला गेलं तर फलंदाज देखील सध्या नस्त नाबूत होताना पाहायला मिळतील, कारण की परफेक्ट पायावर हा बॉल पाहायला मिळतोय. आणि पहा का वेग प्रचंड पाहायला मिळालाय. दोन्ही हात जमिनीला समांतर झाले होते फलंदाजाचे, परंतु काटेकोर उत्तर सध्या मी तर म्हणेन मोरया 11 पलसबे संघाच्या गोलंदाजांना द्यावं लागेल या मॅच मध्ये. जय भवानी बारापाडा संघाला. ओहो, आणखीन एक सध्या पाहायला गेलं तर बोलबाला आजच्या रात्रीमध्ये मोरया 11 पलसबेच्या टीमच्या गोलंदाजांचा राहिलाय, कारण की या गोलंदाजानं सध्या धाव संख्या पाहिली तर वाईटची एकच धाव खर्च केल्या. बाटकटच्या माध्यमातून सध्या एकही धाव पाहायला मिळत नाहीये. बोलबाला सध्या मोरया 11 पलसबे संघाचा राहिला या मॅच मध्ये. पहिला सत्र तुम्ही पाहताय. शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल होता, परंतु हाही बॉल पाहिलं तर इथून असणारा डॉट आणि षटक क्रमांक पाहता संपन्न झाला. इथून चौथ आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना जय भवानी बारापाडा संघानं जमवल्या स्कोर कार्डवर 18 धावा. चला, टीम मीटिंग साठी टाइम नसणारा याची देखील दखल घ्यायची आहे टीम मोरया 11 पलसबे संघ. अंतिम षटक स्लॅग ओव्हरचं पाहायला मिळेल आणि या षटकामध्ये नेहमी धावा जमताना पाहायला मिळाल्या, टार्गेट सेट होताना पाहायला मिळाल्यात, परंतु कर्णाला परिसरातील आणखीन एक दमदार आवाज नेहमीच या स्पर्धेमध्ये नेहमीच या विभागामध्ये ज्यांचा आवाज नेहमीच ऐकायला मिळतोय ते तारागावचे सुपुत्र अमितजी पाटील सर, त्यांचा देखील आगमन झाला. त्यांचा देखील सहर्ष स्वागत. हिंदीचा एक बुलंद आवाज, परंतु टॉस साठी लास्ट कॉल टीम कालभैरव गिरवले संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी सांगुर्ली संघ हजर राहायचा. ओहो, या बॉलचा बॉल राहुल बैकर गोलंदाजी मार्कवर आहेत, परंतु चिक्की सिंगल सध्या पूर्ण होताना पाहायला मिळतील. धाव कशाही येऊ, परंतु येणं जय भवानी बारापाडा टीम साठी फार महत्वाचे राहतील. टीमची धावसंख्या 1 न सध्या पुढे जाईल. सध्या पाहिलं तरी 19 धावा स्कोर कार्डवर. ओहो, लॉन्च केला हा बॉलला परफेक्ट रडार मध्ये. बॉल आता पाहत राहतील खेळाडू. बॉल जाईल सीमा रेषा पार. नंबर 6 षटकार. थँक्यू डीजा. अंतिम षटकामध्ये आता इथून पाहायला गेलं तर लॉन्च होताना पाहायला मिळाला षटकार. टीमची धावसंख्या जिथे 19 होती आता 6 न वाढली जाईल 25. अलाउन द कार्पेट ऑन साइडला डीपला फिल्डर आहे त्या ठिकाणी त्यांना थ्रो चांगला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर राहुल बैकरला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्गवर. त्यांच्या माध्यमातून अंतिम षटक टाकला जातोय. एक प्रहार झालाय त्यांच्यावर, परंतु टीमची धावसंख्या सध्या 26. ओहो, या बॉलला ऑफ साइड हा फटका पाहायला मिळतोय. ऑफ रावी पाहायला मिळालाय, परंतु त्या ठिकाणी देखील थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली आहे. जसं पाहिलं हातातनं बॉल फिल्डरच्या निसटलाय, तशीच दुहेरीसाठी दोन्ही फलंदाजांना धाव घेतल्या. धाव येणं फार महत्वाचं राहतील आणि सध्या धावा येताना पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या 28, 28 धावा सध्या स्कोर कार्डवर. ओहो, या बॉलला मिस टायमिंग हा फटका पाहायला मिळतो. नो मॅन्स लँड्स मध्ये हा बॉल लँड झालाय
एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट, तिसऱ्यासाठी देखील धावलेत आणि 3 धावा आता इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतील. ही मॅच आहे मित्रांनो, यामध्ये एक एक मिसफिल्डची धाव नेहमीच पराभूत अगदी होण्यासाठी कारणीभूत राहिल्यात. कित्येक स्पर्धेमध्ये अशा सिच्युएशन मध्ये पाहिल्यात आणि सध्या टीमची धावसंख्या पाहिली ना तर या तीनच्या मदतीनं 31 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. टीम जय भवानी बारापाडा टीमच्या बाजूना शेवट गोड करावा लागेल या षटकामध्ये. धीम्या गतीचा बॉल, हा बॉल पाहायला गेला तर वाईटचा इशारा, लॉंग स्टॉपला बॉल जाईल नॉन स्टॉप, बॉल सीमा पार, नंबर 4 चौकार. अगोदरच्या बॉल्सवर पाहिलं तर 3 धावा, त्यानंतरच्या बॉलवर वाईट आणि टोटल 5 धावा. आता टीमची धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर जोडली जाईल 36 धावा. आणि यावेळेसला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आता बॉल देखील शोधून आणावा लागेल. शेवट गोड केलाय फलंदाजानं, ठोकला यावेळेसला अंतिम बॉलवर षटकार, जिथे 37 होता धावसंख्या आणि आता वाढताना पाहायला मिळेल. सध्या स्कोर कार्डवर जमल्यात पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जय अगदी पाहायला गेलं तर इथून जय भवानी बारापाडा टीमच्या बाजूनं 42 धावा स्कोर कार्डवर लागल्यात आणि 43 धावांची गरज असणारा ते दुसऱ्या सत्रामध्ये मोरे 11 पलसपे संघाला. परंतु चला टॉस साठी अगदी मयूरजी भोईर युवा उद्योजक पाहायला मिळतील कुंडेवालचे आणि त्यांना विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी यावं. 2 टीम मध्ये टॉस केला जाईल. ई पॉल मधील अगदी सेमीफायनलची क्वालिफायची मॅच एका बाजूला कालभैरव क्रिकेट संघ गिरवले आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहायला गेलं तर गावदेवी अगदी पाहायला गेलं तर सांगरुली संघ खेळताना पाहायला मिळेल. श्रेयांश 11 कालभैरव क्रिकेट संघ गिरवले असणारा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचं आणि मयूर भोईर यांना विनंती असेल आपण यावं आणि त्यांच्या शुभ असताना पाहायला गेलं तर इथून टॉस 2 टीम मध्ये केलं जाईल. 3 षटकांची मॅच राहील, दोन्ही संघाने याची दक्षता घ्या. मयूरची भोईर अगदी युवा उद्योजक कुंडेवाल आणि त्यांच्या शुभ असताना पाहायला गेलं तर टॉस या मॅच मध्ये केलं जाईल. ई पॉल मधील लढत पाहायला मिळेल. श्रांश 11 अगदी कालभैरव क्रिकेट संघ गिरवले आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी सांगुर्ली संघ असणारा. टेल इज कॉल, टेल आणि टॉस जिंकलाय गावदेवी सांगुर्ली संघानं. डिसिजन फक्त सांगायचा, फिल्डिंग करण्याची अगदी त्यांनी डिसिजन घेतलाय. 3 षटकांची मॅच राहील, दोन्ही संघाने दक्षता घ्या. आणि श्रांश 11 कालभैरव गिरवले संघाला 2 धावांची पानंटी देखील असणारा. चला मयूरजी भोईर त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. ऋषी शेठ भोईर त्यांना विनंती असेल आपण त्यांचा सन्मान करायचा. अगदी मयूर शेठ भोईर युवा उद्योजक कुंडेवाल आणि त्यांचा देखील सन्मान आपण होताना पाहू शकता. परशा ग्रुप शिरडोन पुरस्कृत सरपंच चषकामध्ये आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यानंतर ऋषिकेश शेठ पाटील त्यांना देखील विनंती असेल, युवा उद्योजक अगदी कोपर खेळणे आणि त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. तर त्यांना देखील विनंती असेल आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा. चला सलामीची जोडी आपण लगेच पाठवायची मैदानाच्या आतमध्ये. प्लीज विनंती आहे मोरे 11 पलसबे संघ. हॅलो चेक, हॅलो हॅलो
चला ऋषिकेश शेठ पाटील युवा उद्योजक कोपर खेळणे आणि त्यांचा देखील सन्मान आपण सागर शेठ भोईर त्यांच्या शुभ हस्ताने करणार आहोत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. परशा ग्रुप चिल्ड्रन पुरस्कृत दमदार सरपंच चषकामध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. सुस्वागतम सुस्वागतम. जमलेल्या तमाम मुख्य व्यासपीठावर जे मान्यवर आहे त्यांचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. परशा ग्रुप चिल्ड्रन पुरस्कृत दमदार सरपंच चषकामध्ये एका बाजूला टीम तुम्ही पाहताय सध्या मैदानाच्या आतमध्ये इथून जय भवानी बारापाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट लढताना पाहायला मिळेल मोरया 11 प्लस बे संघ. जशी मॅचला होईल सुरुवात दुसऱ्या सत्रासाठी यांचा आवाज ऐकायला मिळेल. अगदी कर्नाला परिसरातील तारे गावातील एक हिंदीचा बुलंद आवाज अमितजी पाटील सरांकडे जाऊया. थँक्यू सो मच. परंतु त्यानंतर त्यानंतर संतोषजी बाबूराव भोईर त्यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळतो. बाई नगर सेवक तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांचं देखील आगमन जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीनं होताना पाहायला मिळतो. बा रॉयल एंट्री आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. परशा ग्रुप चिल्ड्रन पुरस्कृत दमदार सरपंच चषकामध्ये त्यांना देखील विनंती असेल आपण विराजमान व्हायचा मुख्य व्यासपीठावर आणि या स्पर्धेचा अगदी आनंद घ्यायचा. जाऊया दुसऱ्या सत्राकडे अमितजी पाटील सरांकडे. थँक्यू गुलशन सर. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या मैदानावरती स्वागत आहे. आपण पाहतोय आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा परशा ग्रुप आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं या मैदानावरती स्वागत है. सबसे पहले आए हुए तमाम दर्शकों का स्वागत करना चाहूंगा. सभी दर्शकों को मेरा यानी कि अमित पाटिल का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. लौट चलेंगे क्रिकेट की सदाबहार और खूबसूरत दुनिया में, जहां पर ए लॉर्ड्स का पहला मुकाबला मैदान के अंदर जारी है. एक तरफ हम बात कर सकते हैं टीम जय भवानी बारापाड़ा, करनाला एरिया की सबसे ताकतवर टीम कही जाने वाली यहां पर जय भवानी बारापाड़ा टीम खेलते हुए नजर आ रही है. और उनके खिलाफ खेलते हुए टीम मोरिया 11 प्लस पे जो अक्सर ए लॉर्ड्स के लिए अक्सर खेलती हुई नजर आती है. और उनका परफॉर्मेंस ही उनकी पहचान है. स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज आते हुए सिद्धांत मात्रे, गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए राज कावंड. राज की पहली गेंद तेज तर्रार फुल टॉस गेंद थी, लेकिन सिद्धांत मात्रे काफी तेज है. फुल टॉस गेंद को दिशा दिखाने का काम किया और आसानी के साथ 2 रन पूरे किए. क्रिकेट में जरूर दिमाग के साथ खेलना काफी जरूरी होता है और सिद्धांत मात्रे ऐसे बल्लेबाज है जो अक्सर जरूर बल्ले के साथ साथ दिमाग के साथ भी क्रिकेट खेलते हुए नजर आते हैं. पहले गेंद के ऊपर 2 रन मिले और अपना खाता खोलते हुए बल्लेबाज सिद्धांत मात्रे. राज गावंड की बात करेंगे, करनाला एरिया का सबसे ताकतवर गेंदबाज है. अब लेफ्ट आर्म पेस गेंदबाजी करते हुए नजर आते हैं. फुल टॉस गेंद, गलती की गेंदबाज ने और ये गेंद को भेजा सीमा रेखा के बाहर, कवर को चीरती भी शानदार चौका. डीजे जरूर हमारे करनाला एरिया की बारापाड़ा टीम खेल रही है और ढेर सारे दर्शक इस टूर्नामेंट का आनंद ले रहे हैं. कल्ले गांव के पवन जी जंगम भी इस मैच का आनंद लेते हुए, उनका भी हम स्वागत करना चाहेंगे. काफी अच्छा मुकाबला मैदान के अंदर यहाँ पर नजर आता हुआ. राज फिर एक बार तैयार, एक और फुल टॉस, दिशा दिखाने का काम किया. शानदार गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर, थर्ड मैन को चीरती हुई एक और बाउंड्री. लगातार की ये तीसरी फुल टॉस गेंद है. राज कावंड ये गेंद काफी कम फेंकते हुए नजर आते हैं. अक्सर टप्पा खाने के बाद उनकी गेंदें बाहर निकलती हुई नजर आती है. जो लेफ्ट आर्म गेंदबाज को बिल्कुल जो नेचुरल स्विंग होता है वो स्विंग नजर आता है, लेकिन आज उनको जिस तरीके से बात करेंगे इस मैच में टप्पा मिलता हुआ नजर नहीं आ रहा. एक और फुल टॉस गेंद, इस बार हल्के हाथों से खेला, सिंगल पूरा, दूसरे की कोशिश और देखिए देखते देखते दूसरा रन पूरा करते हुए नजर आ रहे. 2 की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ कुल टोटल 4 गेंदों के समाप्ति के बाद 12 रन.
5 ओवर में 43 रनों का टारगेट यहाँ पर रखा है टीम जय भवानी बारापाड़ा ने मोरिया 11 प्लस पे टीम के सामने। लेकिन ये टारगेट का पीछा करते समय मैंडेटरी पावर प्ले के पहले ही ओवर में क्या जबरदस्त खेल यहाँ पर दिखाते हुए नजर आ रहे हैं। जब मैदान ऐसा है यहाँ पर कई बार ढेर सारे बड़े बड़े खिलाड़ी भी इस मैदान के ऊपर खेलते हुए नजर आते हैं, लेकिन इस बार देखिए स्लोवर वन पे की थी। जिस गेंद की मैंने बात की थी वो गेंद यहाँ पर अब फेंकते हुए नजर आए, टप्पा खाने के बाद बाहर जाने वाली गेंद, और जरूर यहाँ से पहली टॉट गेंद नजर आती हुई, लेकिन वो स्लोवर वन थी। और जरूर 5 गेंदों का खेल समाप्त होता हुआ नजर आ रहा है। स्कोर कार्ड पर रन लगते हुए 12 मेरे साथी स्कोरर प्रज्वल जी पाटिल मुझे यहाँ पर जानकारी देते हुए काफी अच्छी स्कोरिंग की भूमिका में यहाँ पर नजर आते हुए। फिर एक बार गेंदबाज तैयार थे, तेज तर्रार यॉर्कर गेंद, और इसी के साथ ओवर की होगी समाप्ति। पहले ओवर की समाप्ति के बाद 43 का पीछा करते समय मोरिया 11 प्लस पे टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर एक ओवर के समाप्ति के बाद 12 रन बगैर नुकसान। डीजे देखिए 4 ओवर आपको 20 मिनट के अंदर फेंकने, तो इसके ऊपर भी ध्यान रखना है। पहला ओवर काफी अच्छा ओवर फेंकते हुए नजर आए गेंदबाज राज कावन। अब ओवर नंबर दूसरा फेंकते हुए गेंदबाज तुषार पाटिल यहाँ से नजर आएंगे। अक्सर इससे पहले जब मुकाबले होते थे जय भवानी बारापाड़ा टीम के ओर से अक्सर पहला ओवर फेंकने का काम तुषार पाटिल करते थे, लेकिन अब राज कावड़ इतनी ताकतवर गेंदबाजी करते हैं तो तुषार पाटिल ओवर नंबर दूसरा यहाँ पर फेंकते हुए नजर आएंगे। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, तुषार की पहली गेंद, यहाँ पर जरूर सिंगल रन मिलेगी। दूसरे की कोशिश जरूर होती है भी, लेकिन वहां पर नकारा बल्लेबाज सिद्धांत ने। सिंगल के साथ दोनों बल्लेबाज अपने चोर बदलते हुए नजर आ रहे हैं। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहुंचती हुई 13। अभी भी बात करेंगे, गेंदे बची है 23 और जीतने के लिए 30 रनों की जरूरत। 23 गेंदे और 30 की जरूरत। अंपायर की भूमिका में दीपक जी पाटिल सर पाली पिली बाउंडन। इस बार देखिए शॉर्ट पिच गेंद, पुल पावरफुल गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। सिद्धांत मात्रे के बैट से आता हुआ लंबा हिट, 6 रन। स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में आत्माराम जी कोहली यहां पर नजर आते हुए, और थर्ड अंपायर हमारे द्वारकानाथ जी चोरगे सर यहां पर नजर आते हुए। काफी अच्छी बल्लेबाजी होती हुई सिद्धांत मात्रे द्वारा शॉर्ट पिच गेंद को वहां पर पुल किया और गेंद को गुल किया सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर जरूर बढ़ती हुई नजर आ रही है। 19 रन स्कोर कार्ड पर। बारापाड़ा टीम जरूर इस मैदान की बात करेंगे तो एल लॉट्स में खेलते हुए नजर आ रही है, दमखम दिखाते हुए नजर आ रही है। लेकिन जिस तरीके से बल्लेबाजी हुई पहले 4 ओवर में उतने ज्यादा रन बने नहीं थे, लेकिन आखिर के ओवर में शुभम की अच्छी बल्लेबाजी नजर आई। गेंदबाज फिर एक बार तुषार पाटिल तैयार। तुषार पाटिल की एक और शॉर्ट पिच गेंद जाएगी इस बार, गेंद सीमा रेखा के बाहर, फाइन लेग, बाउंड्री लाइन से बाहर, 6 रन। थँक यू डीजे. परशा ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपण नक्कीच पाहतोय. आणि नक्कीच आमच्या नक्कीच बैलाचं गीत या स्पर्धेच्या माध्यमातून लावलं गेलंय. जरूर बैक टू बैक दो गेंदों के ऊपर दो बिग हिट यहां पर लगाते हुए नजर आ रहे बल्लेबाज सिद्धांत मात्रे. और क्या बल्लेबाजी हो रही है मैदान के अंदर. लेफ्ट आर्म राउंड विकेट, फुल टॉस गेंद थी. मैंने कहा था सिद्धांत मात्रे बल्ले के साथ साथ दिमाग के भी काफी अच्छी बल्लेबाजी करते हैं. एक और चौका मिलता हुआ सिद्धांत मात्रे को.
से शानदार बल्लेबाजी होती है इस मैदान के ऊपर। जय भवानी बारापाड़ा टीम अब कहीं ना कहीं अब 20 गेंदें और 14 की जरूरत है। इस बार देखिए एक और अच्छा शॉट नजर आता बा, गेंद जाती भी स्क्वायर लेग रीजन में, जहां पर राज नजर आते हुए सिंगल मिलेगी। सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ नजर आ रहा है। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर 30 रन। अभी भी अगर बात करेंगे तो 13 की जरूरत, 19 गेंदे शेष है। काफी अच्छी बल्लेबाजी मोरिया 11 प्लस पे टीम द्वारा। इस बार लोअर फुल टॉस गेंद, टॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आएगी। ओवर नंबर दूसरा यहां पर होता हुआ समाप्त। 43 रनों का पीछा करते समय मोरिया 11 प्लस पे टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 30। आने वाली 18 गेंदें शेष जीतने के लिए 13 रनों की जरूरत। तत्पूर्वी आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे या ठिकाणी बोलूयात। सागरजी भोईर यांना विनंती आहे की आपण पाहुण्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करून या ठिकाणी घ्यायचा आहे। व्यासपीठावरती आपल्याला पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय संतोषजी भोईर साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। संतोषजी भोईर साहेबांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा मात्र स्वीकार या ठिकाणी करायचा आहे। अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि पाहुण्यांचा सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य आहे। आमचे आयोजक मंडळी म्हणतात की अतिशय कर्तव्यदक्ष त्यांची भूमिका राहिलेली आहे आणि सन्माननीय संतोषजी भोईर साहेबांना मात्र आपण सन्मानित करतोय। संतोषजी भोईर साहेब यायचं आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या। आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। सागरजी भोईर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते मात्र आपण सन्मान करायचा आहे। खरं तर नुकत्याच पनवेल महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आपण पाहिल्या त्याच्यामध्ये विद्यमान नगरसेवक पदाचा मान ज्यांनी मात्र मिळवला, राजकीय क्षेत्राबरोबरच समाजाचं हित जपण्याचं काम वेळोवेळी ज्यांनी केलं आणि त्याच्यामुळेच जनतेने मात्र त्यांच्या खांद्यावरती विद्यमान नगरसेवक पदाची जबाबदारी सोपवली, त्यांच्यावरती विश्वास देखील दाखवला, ते संतोषजी भोईर साहेब आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करतोय। चांगला चेंडू होता यावेळेस। संतोषजी भोईर साहेबांचा सन्मान केलाय। पुढील सन्मान केला जाईल आदरणीय रुपेशजी भोईर साहेबांचा। रुपेशजी भोईर साहेब यांना पण विनंती आहे की आपण देखील मात्र आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। खरं तर समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचेलच, पण पाहुणे मंडळींना पुढे पण प्रस्थान करायचं आहे आणि त्याच्यामुळे मात्र त्यांचा सन्मान आपण घेतोय। आदरणीय रुपेशजी भोईर साहेबांना मात्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत। रुपेशजी भोईर साहेबांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। त्याच्यानंतर आदरणीय देव भोईर साहेबांचं पण या ठिकाणी स्वागत केलं जाईल। देव भोईर साहेब आपल्याला पण विनंती आहे की यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी। चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू, टप्पा पडलाय, फुलर लेंथ बॉल बीट करताना निर्धाव चेंडू आलेला आहे। रुपेश भोईर साहेबांचं आपण स्वागत केलं। तदनंतर आदरणीय देवजी भोईर साहेबांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतो। ऑन स्क्रीनवरती आपण या ठिकाणी पाहू शकाल। त्यांच्या समवेत सन्माननीय सर्वेशजी भोईर, ओमीजी भोईर, निराज खानावकर, सिद्धांत भोईर आणि विराज भोईर या सगळ्यांचं शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत। आइए वे तमाम दर्शकों का स्वागत, और स्वागत देखिए छक्के के साथ यहाँ पर जरूर होता हुआ नजर आ रहा है। बल्लेबाज यहाँ पर राहुल बैकर छक्का लगाते हुए नजर आ रहे हैं। ठीक पहले ही 2 ओवर में काफी अच्छे रन आए थे, इस ओवर में भी छक्का आता हुआ नजर आ रहा है। अब समीकरण यहां से होता हुआ नजर आएगा। 15 गेंदें शेष, 6 रनों की जरूरत है। इस बार गेंद खेलते हुए लॉन्ग ऑन के रीजन में अच्छी फील्डिंग, सिंगल रन आसानी के साथ पूरी होती हुई। सिंगल के मदद से टोटल आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 38 रन। देखिए इसके बाद होने वाला मुकाबला है बगैर टाइम पास। ये मुकाबला खत्म होने के बाद आपको मैदान के अंदर जाना है, ध्यान में रखना है। गेंदबाज फिर एक बार शुभम तैयार। इस बार देखिए स्लो पर 1 गेंद फेंकी थी। वेरिएशन आजकल हम ग्रामीण टेनिस क्रिकेट में देखते हैं कि हर गेंदबाज के पास जो सबसे बड़ा वेपन रहता है वो वेरिएशन, और उस गेंद का इस्तेमाल वहां पर किया। टप्पा खाने के बाद अंदर आती हुई गेंद नजर आई थी, जहां पर स्लोवर फेंकी थी गेंदबाज शुभम ने। अभी तक 12 गेंदों में 30 रनों की पारी खेलते हुए नजर आ रहे बल्लेबाज सिद्धांत मात्रे। इस बार देखिए काफी अच्छा शॉट, फाइनली को चीरती हुई गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। शानदार चौका।
अगदी मुख्य व्यासपीठावर त्यांचं नुकताच आगमन भूषणची मात्रे त्यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया आपण दमदार सरपंच चषकामध्ये. येत्या 4 रात्रीमध्ये अगदी त्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली गेल्या. त्यांचं देखील अगदी सहर्ष स्वागत पर्षा ग्रुप शिल्डोन यांच्या वतीनं करूया. ओवर टू कॉम्बॉक्स. 12 गेंदें जीतने के लिए 1 की जरूरत है और जरूर ये मुकाबला कहीं ना कहीं वन साइडेड नजर आता है। जिस तरीके से दर्शकों को मुकाबला चाहिए होता है कि मैच किसी भी टीम की हो, मैच रफ एंड टफ होनी चाहिए, लेकिन ये मुकाबला कहीं ना कहीं वन साइडेड मोड लेता हुआ नजर आ रहा है। 12 गेंदें और 1 की जरूरत। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए नजर आएंगे गेंदबाज दीनानाथ। दीनानाथ गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए। बघा तिकडे शेकोटी कोणी लावलेली आहे, त्यांना विनंती आहे आपण लगेचच शेकोटी भिजवून घ्या तिथं, नाहीतर आमचे आयोजक तिथपर्यंत पोहोचतील, त्यामुळे तुम्हाला मी विनंती करतो। सिंगल 1 रन की जरूरत थी। फुल टॉस गेंद के ऊपर, गेंद जाती हुई नजर आएगी।